जीवाला मिळू शकतं याचं बेलोपूर येथे निरूपण करत होते. सोबत महादाईसा आहेत. आणि ज्या वेळेला देवानी बाई भक्तीशी उपाय आहे, प्रेमाला उपाय आहे असं वाक्य उच्चारलं, तशी महादाईसा उठली झटकनी. आचार्य काही काम करत होते बाहेर आणि लगबगीने धावत जाऊन ते आचार्यांना म्हणते, नागदेवा म्हणे भक्तीशी उपाव आहे, भक्तीला उपाय आहे. आचार्य देवाकडे आले आणि देवाला म्हणतात, भक्तीला उपाय आहे? तुम्ही आम्हाला असं कधी म्हणलेच नाही की प्रेम भक्ती मिळू शकते, प्रेम मिळू शकतं. लक्षात घ्या सर्व. त्यावेळेला देव असे म्हणाले आचार्यांना, तुम्ही आम्हाला कधी मागितलं, तुम्ही आम्हाला प्रेम व्हावं, परमेश्वराचं प्रेम, हे परमेश्वरा तुझं प्रेम मला व्हायला पाहिजे असं तू कधी म्हणालास, असं मला सांग. जरी 4 वर्षाचं सन्निधान आहे, त्याच्यातली 6 महिने रुद्धपूरला आहे, पण तू 3.5 वर्षात आचार्य कधी देवाला म्हणले नाही की परमेश्वरा तुझं प्रेम मला प्राप्त व्हावं. मग देव ते म्हणतात का आता द्या. तेव्हा देव त्यांना म्हणाले, आहे ते विसरा, जे तुम्हाला आम्ही दिलं आजपर्यंत ते सगळं विसरा, आम्ही तुम्हाला प्रेम देऊ. तसं आपण सर्वजण परमेश्वराचे साधक आहोत, भक्त आहोत. आपण देवाकडे काय मागतो आणि काय मागायला पाहिजे हे या चरित्राने आपल्याला सांगितलेलं आहे. की आपण आपल्या जीवनात लौकिक गोष्टी मागतो का पारलौकिक परमेश्वराकडे आपण मागतो. यह लोकामध्ये ज्या ज्या गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे त्या त्या गोष्टीसाठी आपण खूप प्रयत्न करतो, खूप वेळ देतो, खूप धन खर्च करतो. कशासाठी? लौकिक जीवनातले सुख आपल्याला मिळावेत यासाठी आपला सगळा प्रयत्न असतो. आपल्या खेटी असतात, आपले नवस असतात, आपल्या यात्रा असतात, आपल्या जत्रा असतात. फक्त लौकिक जीवन, इथे मला सगळं मिळावं आणि माझं जीवन सुसह्य व्हावं, माझा परिवार सुखी राहावा, माझे लेकरं बाळ सुखी राहावेत, त्यांची प्रगती व्हावी, त्यांची उन्नती व्हावी, इथे नावलौकिक व्हावा, इथे प्रतिष्ठा मिळावी, हे सगळं देव म्हणतात बाबा त्याच्यासाठी नाहीच. हा देह त्याच्यासाठी दिलेलाच नाही. हा देह जो दिला ते परमेश्वराचं जे प्रेम आहे ते प्रेम प्राप्त करण्यासाठी परमेश्वराने हा मनुष्य देह दिला आणि ते जीवाने परमेश्वराकडे मागितलं पाहिजे. हा परमेश्वराचा सरळ सरळ दृष्टिकोन आहे. त्याच्या 4 अवस्था आहेत. पहिली स्टेज आहे आवडी. भक्तीची पहिली पायरी आहे आवडी, दुसरी पायरी आहे प्रीती, तिसरी पायरी आहे प्रेम आणि चौथी पायरी आहे भक्ती. 4 स्थितीतून जावं लागतं जीवाला. पहिले आवडी. आवडीची व्याख्या केली भाष्यकारांनी, सोडू न शके ते आवडी. प्रीतीची व्याख्या, सहवासी वीट नकोजे ते प्रीती. प्रेम परमेश्वराच्या सन्निधानाशिवाय राहू शकत. चौथी स्टेज आहे भक्ती. भक्तवियोगी नुरे. ईश्वराशिवाय जो जीव राहू शकत नाही, तसा मासा
पाण्याशिवाय जगू शकत नाही, तसा जीव परमेश्वराशिवाय जगू शकत नाही. यथा महादोबा भक्त, यथा कुंती माऊसा, यथा रुक्मिणी आऊसा, यथा बाईसा. हे भक्त आहेत. ईश्वराच्या विरहात ते जगले नाही. या स्थितीवर जाणं म्हणून देवाकडे आपलं सतत मागणं पाहिजे की परमेश्वरा, जीवनात सगळं मिळालं, तुझं प्रेम मला मिळावं, असे देवाकडे दररोज काहीतरी मागा. त्या स्थितीवर एक एक पाऊल काहीतरी मार्ग निघेल, काहीतरी मार्ग निघेल. यासाठी आपण देवाची जी प्रार्थना करत होतो, दयेचा तो सागर आहे परमेश्वर, म्हणून त्याच्याकडेच मागणं करू शकतो आपण आणि तोच देऊ शकतो, कारण तो समर्थ आहे. तो समर्थ आहे देण्यासाठी. काल आपण पहिली स्मृती पाहिली होती. भट्टोबासाचे पिते ते महादेव भट्ट आणि भट्टोबासा ईश्वर वियोगी अवस्था, ही दुसरी स्मृती आहे. ज्या परमेश्वराने ईश्वर प्राप्तीचं साधन आपल्याला दिलं, ज्ञान प्रेम भक्ती, तो साधनदाता परमेश्वर उदास होऊन उत्तरापंथी प्रयाण करता झाला. तिघाला निमित्त करो, ब्रह्मसान, महदाश्रम ब्रह्मसानू, रामदेव यादव. आणि देव उत्तरापंथी गेल्यानंतर आचार्य जे सन्निधानात आहेत, परमेश्वराच्या सन्निधानात आहेत, त्यांची जी अवस्था आहे झालेली, जसं श्रीकृष्ण चक्रवर्तीने अविंद्याच्या बाणाचं निमित्त करून आपलं पूर सोडलं, कर्पूर कज्जिल कावत परत्याग केला. भीमसेनी कापूर जसा उडून जातो, तसं परमेश्वर श्रीकृष्ण चक्रवर्तीने आपलं शरीर विच्छिन्न केलं, काही शिल्लक ठेवलं नाही माग. तेथीचा उपक्रमांत विलक्षण. श्रीकृष्ण चक्रवर्तीचा जन्म विलक्षण आहे आणि शेवटही विलक्षण आहे. जन्मताच 8 वर्षाची मूर्त आहे धारण केली, आणि जातानी असे गेले की माग काही शिल्लक ठेवलं. परमेश्वर श्रीकृष्ण चक्रवर्तींनी आपला अवतार कार्य संपलं असं जेव्हा कळालं द्वारकेमध्ये गोपिकांना, 16 सहस्र 108 पत्न्या, त्याच्यातल्या बऱ्याचशा धर्मपत्नींनी तिथेच समुद्रामध्ये उड्या टाकून स्वतःला संपवलं. परमेश्वर जो पती आहे, आपला पती गेला असं ऐकल्याबरोबर बऱ्याचशा धर्मपत्नींनी आपलं देह तिथं सोडलं आणि काही देवाला पाहायला पळाल्या, प्रभास सेत्री, आणि त्या भिल्लाच्या हाती सापडल्या. ज्या ईश्वराच्या देहाच्या उपयोगी गेल्या त्या पुढे भिलाच्या उपयोगी गेल्या. आशा, जगण्याची आशा त्यांना दुर्गतीला घेऊन गेले. तर इथे परमेश्वराच्या विरोधात देव म्हणतात पालाडांगे याला, ते अजूनही आमच्या विरुद्ध जितेचे असे. आम्ही महाराष्ट्र सोडला, हे सगळं भक्तिजनाला, सगळं परिवाराला माहिती आहे, तरी सगळे अजून जिवंत आहेत. परमेश्वराच्या विरोधात जगू कसे शकतात, हा प्रश्न आमच्या देवाचा आहे. पालाडांगेची भेट झाली बाईग्राम उज्जैन, तिथे देवाने पालाडांगेला हा प्रश्न केलेला आहे की अजूनही आमच्या विरहात ही जिवंत आहेत कशी. इथे भट्टबाज जे आहेत आचार्य, त्यांची जी अवस्था झाली,
त्या अवस्थेचं वर्णन या दुसऱ्या स्मृतीमध्ये आलं. गोसावे विजय केलिया उपरे भट्टोबास विरहे निघून गेले. गोसावी विजय केलिया म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी उत्तरापंथे प्रयाण केल्यानंतर भट्टोबा नागदेवाचार्य विरहे निघून गेले. त्या परमेश्वराच्या विरहामध्ये जे की परमेश्वराची आज्ञा आहे आचार्यांना, तुम्हा गोविंद गती नायका, तुम्ही सगळेजण श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये, वृद्धपूरला श्री प्रभूंच्या सन्निधानामध्ये जा आणि तिथे परमेश्वराच्या सन्निधानामध्ये तुम्ही राहा, ही आज्ञा होती भट्टोबासांना. आणि भट्टोबास कधी परमेश्वराच्या आज्ञेचं अवहेलन करू शकत नव्हते, केलेलं नाही. तरीही जसं श्रीगुण चक्रवर्ती उद्धवदेवाला म्हणतात, परमेश्वराची आज्ञा ते परमेश्वरा कारणीच भंगिती. उद्धव देवाला श्रीकृष्ण चक्रवर्तीने आज्ञा केलेली, जा हिमालयामध्ये जा. आता आम्हाला आमचा अवतार कार्य संपवण्याची इच्छा आहे, तुम्ही आमचं सन्निधान सोडून जा. उद्धव देवाला आज्ञा करतायत परमेश्वर श्रीकृष्ण चक्रवर्ती. उद्धव देव श्रीकृष्ण चक्रवर्तीने आज्ञा केल्यानंतर त्या सिंहासनापासून राजवाड्याच्या बाहेर जायचे आणि श्रीकृष्ण चक्रवर्तीची मूर्त दिशेनाशी झाली, पुन्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती जवळ परत यायचे. कारण उद्धव देव हे कोण आहेत? प्रेमी आहेत. लक्षात ठेवा, प्रेमी आहेत. ते सुद्धा परमेश्वराच्या विरहामध्ये जगू शकत नाही. श्रीकृष्ण चक्रवर्तीची मूर्त दिशेनाशी झाली की ती पुन्हा यायची. परमेश्वर पुन्हा आज्ञा करायची, ते पुन्हा जायचे. असं बराच वेळ चाललं, पण ते परमेश्वराचं सन्निधान सोडून ते जाऊ शकत नव्हते उद्धवदेव. शेवटी त्यांना स्थिती दिली प्रेमाची आणि त्या स्थितीमध्ये उद्धवदेव परमेश्वराचं सन्निधान सोडून हिमालयामध्ये गेलेले आहे. ती अवस्था आहे आता इथे आचार्यांच्या लक्षात घ्या की परमेश्वराच्या विरहामध्ये परमेश्वराची आज्ञा आहे की तुम्ही सर्वजण, आता आम्ही तर जातो आहे, तुम्ही सर्वजण सर्व परिवारासहित श्री प्रभुबाबांच्या सन्निधानामध्ये जाऊन तुम्ही राहा. परंतु परमेश्वराचा विरह एवढा आहे जबरदस्त की ती आज्ञा सुद्धा मोडून आचार्य परमेश्वराच्या विरहामध्ये स्वतःला सांभाळू शकत नाहीत. स्वतःला ती सांभाळू शकत नाही. या अवस्थेवर अनेक गीतं, अनेक काव्य संप्रदायामध्ये निर्माण झालेले आहे. त्याच्यातले एक काव्य बाबांचं पण आहे, कवलेशी बाबांचं आपल्या औरंगाबादच्या. मुखे चक्रधर द्या द्या म्हणून घरोघरी फिरती, निसिदिनी नागदेव वदती, निसिदिनी नागदेव वदती. धारा मागुनी वाहती धारा, कृष्ण छटाही आली आधरा, सर्वांगी रोमांच दाटले, चमकुनिया बघती, निसिदिनी नागदेव वदती. घडला मढला योग्य झाला, कौतुक कितीतरी चक्रधराला, अभिमान हा अंतरी असता, फिरली दैव गती, निसिदिनी नागदेव वदती. चैन घडी भर नाही चित्ता, हमेशा हृदयी एकची चिंता, प्रभु कुठे हो, प्रभु कुठे हो, सर्वांना पुसती,
निशिदिनी नागदेव वदती. म्हणजे हा विरह जो आचार्यांना दाटून आलेला आहे आणि परमेश्वरासाठी जीवाने या परिस्थितीत या स्थितीवर जाणं, देवासाठी, जीवासाठी नाही. आपला आक्रोश हा जीवासाठी आहे, आपले अश्रू हे जीवासाठी आहे. आपले 2 अश्रू कधीच देवासाठी पटकन टपकन गळत नाही डोळ्यातून. कारण लौकिक आत्मत्व आपलं जितकं आहे, लौकिक आत्मत्व, पण ज्या परमेश्वरानेच हा जन्म दिला, ज्या परमेश्वराने हा सुंदर मनुष्य देह दिला, त्या परमेश्वरासाठी मात्र आपल्या डोळ्यामध्ये 2 अश्रू कधी येत नाही. 2 अश्रू आणि परमेश्वराने ती अपेक्षा केली. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपहुर्तम अश्नामि प्रयतात्मन यत् करोषि यदश्नासि यज्जिहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मद अर्पण. तोयम, निदान डोळ्यातले 2 अश्रू मला अर्पण कर. हे मागणं आहे परमेश्वराचं जीवाकडे. माझ्यासाठी तुझ्या डोळ्यात 2 अश्रू तरी यावेत आणि ते मला अर्पण कर, मी त्याचा स्वीकार करेल. ती अवस्था आचार्यांची झाली. परमेश्वराने हा प्रदेश सोडल्यानंतर, उत्तरापंथी प्रयाण केल्यानंतर अवस्था प्रकटिलिया ते कवनाही चोजवतीना. अवस्था प्रकटिलिया, 10 अवस्था आहेत. 10 अवस्था आहेत. जेव्हा मनुष्य विरहामध्ये, विरहाग्नीमध्ये घेऊन होऊन जातो, त्यावेळेला तो स्वतःला सांभाळत नाही, तो स्वतःचा उरलेलाच नसतो. अभिलाषित चिंताच स्मरणम गुणकीर्तनम उद्वेगस्य प्रलापस्य उन्मादो व्याधिरेवच जडता मरणाश्चैव 10 अवस्था प्रकीर्तिता. ह्या 10 अवस्था आहेत. या 10व्या अवस्थेवर आचार्य भानखेडे येथे गेलेले आहेत. 10व्या अवस्थेवर गेलेले आहेत. त्यांच्या अंगावर वारुळ बनलेलं आहे आणि त्या वारुळातून फक्त आवाज येतोय, श्री चक्रधर, श्री चक्रधर, श्री चक्रधर. आणि तिथे जे गुरं चारणारे मुलं आहेत ते दररोज ऐकायचे तो आवाज, पण कोणी काय ओळख नाही, परिचय नाही. अशा अवस्थेत आचार्य विरहावस्थेत भानखेडे येथे पडलेले आहेत. अरण्यात अवस्था प्रकटली आहे. ते कवनाही चोजवेतीना. त्यामुळे ते कुठे गेलेत, काय गेलेत, कोणालाच काही थांग पत्ता नाही, कोणालाच माहीत नाही. परमेश्वराचे विरहात आचार्य कुठे गेले हे कोणालाच, कोणत्याच परिवाराला माहीत नाही. मग महादायसे शोधित शोधी गंगा तिरिहुनी परमेश्वरपुरा गेली. शेवटी आप्ताचे वाक्य लागे. सूत्र हे देवाचं सूत्र पाठात 1050 सूत्रामध्ये सूत्र आहे, आप्ताचे वाक्य लागे. आप्त म्हणजे स्वकीय संबंधी, त्यालाच त्याची कणव असते. आपल्या भावाचा, बंधूचा शोध घेण्यासाठी महादाईसाच निघालेली आहे. बाकीचे म्हणते फार वाईट झालं, फार असं व्हायला नाही पाहिजे, असं होऊ नये म्हणतात शब्दाने, पण तो प्रत्यक्ष कृती करायला जवळचाच माणूस लागतो, जवळचाच व्यक्तीला त्याची किव येते, तोच काहीतरी खटपट करायला लागतो. तशी महादाईसा स्वतः शोध घ्यायला निघाली. गंगा तीरावरून आचार्यांना शोधायला ती निघालेली आहे महादाईसा. श्री प्रभू गोसावियासी दर्शन झाले, तर परमेश्वराने लिहिलेले तुम्हा गोविंदे गती नायका. जे काही असेल ते आता श्री प्रभू बाबाच तुमचं इथून पुढे तारणहारण आहेत. म्हणून ती कुठे गेली, परमेश्वरपूरला गेली महादाईसा. आचार्यांना शोधत 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 परमेश्वरपूर म्हणजे रुद्धपूरला गेली. श्री प्रभू बाबांची भेट झाली. श्री प्रभू परमेश्वराची महादाईशीची भेट झालेली आहे. आणि मग तिथे भेटल्यानंतर महादाईसा
अत्यंत दुःखाने अत्यंत विरहाने परमेश्वराजवळ याचना करते, प्रार्थना करते. मग दुःख करो न पुशिले. आचार्य म्हणजे नागदेवाचार्य आपलं गोविंद प्रभूंना ते विचारते, जिजी श्री चक्रधरे सांडिले आन नागदेवे ही दिसे नाजी. जो साधनदाता परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू, त्या परमेश्वराने सुद्धा सगळ्यांना उघड्यावर सोडलंय. या वैरान विश्वामध्ये तो परमेश्वर आम्हाला पोरका करून गेलेला आहे. भूमी हेच आधार आणि छत हेच आधार, आकाश हे पांघरून आहे. आता भूमी हे अंथरून आहे आणि आकाश हे पांघरून आहे. अशा अवस्थेमध्ये आहोत आम्ही आता. तो परमेश्वर आम्हाला अशा अवस्थेमध्ये आता सोडून गेलेला आहे. आणि ज्याच्या भरोश्यावर आम्हा सर्वांना कोणाला निरवलेलं आहे? आचार्यांना सोपूर्त केलेलं आहे. आणि तो नागदेवही दिसेनासा झालेला आहे, तोही दिसत नाहीये. ज्याच्याकडे आम्हाला सोपवलं तो नागदेवही दिसेनासा झालेला आहे. आणि परमेश्वरही आम्हाला सोडून गेलेले आहेत. गोसावी विनंती स्वीकरिली. आणि ते महादायसेचा अर्थपूर्वक, करुणापूर्वक, दुःखपूर्वक, तळमळीचं वाक्य ऐकून श्री प्रभू बाबांनाही कीव आलेली आहे. श्री प्रभू गोसावी म्हणितले. आणि तिचं ते वाक्य ऐकून श्री प्रभू गोसावी तिला म्हणतात, आओ मेली भानखेडियासी जाये. महादायसेला श्री प्रभू बाबा म्हणतात, जाय भानखेडीला. कुठे? भानखेडीला जाय. आन महादायसी म्हणतली, जिजी आण तैसेच निघाली. आणि तिने परमेश्वराला सांगितलं, हो जाते असं म्हणाली. आणि महादायीचा आचार्यांचा शोध घेण्यासाठी भानखेडीला निघालेली आहे. भानखेडीला आली, श्रीचरणी लागली, परमेश्वराच्या पाया पडली, श्रीप्रभूंचं दर्शन घेतलं. भानखेडियास गेली. तब काही देखती ना. आता एवढं विस्तीर्ण आहे ते जंगल भानखेडीचं, तेवढ्याच्यात आचार्य शोधायचे कुठे नेमके? गेली तर खरी, पण आचार्याला शोधायचं कुठं आता? ते उघड्यावर तर नाहीच आहे, सर्वांगावर वावरूळ बनलेलं आहे. मग राणे डोंगर शोधिती. सर्व परिसर शोधू लागली. झाडं झुडपं, गऱ्या कण्या कोतऱ्या, खड्डे खुड्डे, नाल्या सगळं शोधू राहिली, पण कुठे आचार्य दिसत नाही. डोंगर पाहू राहिली तरी सापडत नाहीये. गोपाळा ते पुसले. पण तिथे जे गोपाळ म्हणजे गुरं चारणारे गुराखी, त्यांना विचारलं शेवटी तिने. तेही सांगितले. तिने वर्णन केलं की अशा अशा याचा कोणी पुरुष तुम्ही पाहिला का, असा 6 फूट उंचीचा, अशा वर्णनाचा. आता ते 7-8 महिन्यापूर्वी त्यांनी त्याला पाहिलेलं असेल आचार्यांना, जेव्हा ते आले तेव्हा. जेव्हा त्या भानखेडी पर्वतावर ते आलते, मूर्छित होऊन पडले, त्यावेळेला त्यांनी पाहिलेलं होतं की असे पुरुष या ठिकाणी आलेले होते. होय देखिला होता. त्या गुराख्याने लो, आम्ही अशा, मी जे वर्णन करत आहेत अशा पुरुषाचं, असा पुरुष आम्ही इथे पाहिलेला होता. आणि तयाचा मग राणे डोंगरे. आणि मग शोधत शोधत जिथे ती वारुळ बनलेलं आहे तिथे महादायचं त्या गुराख्या समवेत पोहोचलेले. आणि तिथून आवाज यायचा त्या वारुळातून, श्री चक्रधर, श्री चक्रधर. आणि आम्ही तयाचा तोंडी कुरुंधने पिळू. असे जे पुरुष आहेत ते इथे मूर्छित होऊन पडलेत आणि ते फक्त श्री चक्रधर, श्री चक्रधर म्हणतायत. अन्न नाही, पाणी नाही, काही नाही. आता जंगलामध्ये जे करवंद आहेत, करवंदाचा जो रस आहे, त्या करवंदाचा रस आम्ही त्याच्या तोंडामध्ये पिळतो, असे ते गुराखी महादायशीला त्या ठिकाणी सांगतात. मग महादायशी शोधुनी काढिले. आणि ती परिसर सगळं शोधून तिथपर्यंत पोहोचली महादायसा. आणि आचार्यांना तिने तिथे शोधलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हा संप्रदाय जर कोणी वाहिला असेल, जर कोणी आणला असेल, जसं आचार्यांना महादायशीने पाठीवर आणलं, म्हणजे नुसतं भावाला पाठीवर आणलं असं नाही, तर हा संपूर्ण संप्रदाय
महादायशीने आपल्या पाठीवर आणलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ह्या संप्रदायाची, या धर्माची संरक्षक कोण बनलेले? महादायीस आहे. काही काळ अजून काही 31 तास जर पोहोचले नसते तर आचार्यही आपल्याला सापडले नसते, राहिले नसते. पण तिचं कर्तृत्व हे लक्षात ठेवा, हे महादायीचं, की तिने आपल्या भावालाच पाठीवर आणलं असं नाही, तर हा संप्रदाय, हा ईश्वर मार्ग तिने आपल्या पाठीवर आणलेला आहे महादायीने. म्हणून तिचं जेवढं म्हणून आपण गुणांमोदन करू ते शब्दामध्ये व्यक्त होणार नाही. महादायीचं कर्तृत्व शब्दात व्यक्त होणार नाही, ते शब्दाच्या पलीकडे आहे, शब्दातीत आहे. शब्द कमी पडतात, थिटे पडतात शब्द महादायीच्या कर्तृत्वाला पाहून. सावध केले, जे अंगावर वारूळ झालेले आहे, मुंग्या लागलेले आहे, ते हे लागलेले, उन्हे लागले, ते सर्व झटकले, ते किडे अंगावरचे झटकले, त्यांना सावध केलं. ओळंबे झाडिले, घेड्या लागतात की नाही वारुळातल्या, त्या सगळ्या अंगाला लागलेले आहेत, ते सगळे झटकले अंगावरच्या. पांघुरविले, अंगावर कुठलं वस्त्रच राहिलेलं नाहीये, अंगावर वस्त्र पांघरलं आचार्यांच्या. पाटकुळे वावणी, गावाजवळी आणले, आपल्या पाठीवर घेतलं, कारण त्यांचे त्राणच राहिलेलं नाहीये, आचार्यात कुठलं त्राणच उरलेलं नाहीये. आपल्या पाठीवर घेतलं भावाला आणि गावामध्ये आणलेलं आहे आचार्यांना. मग एकी ठाई बैसवणी आपण गावांत गेली, आणि एका जागी त्यांना बसवलं. कारण अवस्था अशी आहे की आता सर्वच त्यांना द्यायचे. जसं एखादी माता आपलं लेकरू पाठीवर घेते आणि आपल्या कामाला निघते किंवा आपलं ती काम करते लेकराला पाठीवर घेऊन, तशी अवस्था आहे. पहा, इतक्या लहान लेकरासारखं इतका शरीर आचार्यांचं निद्राण झालं, एवढं हलकं होऊन गेलेलं, एवढ्या शरीरात काही उरलेलं नाहीये. सहज महादायीचं त्यांना घेऊन आलेली अशी अवस्थेत आहेत आचार्य. आणि लेकरूच समजून, हे परमार्गाचं ईश्वराचं एक लेकरूच आहे, या भावनेने, या विचाराने महादायीने आचार्यांना तिथे आणलेलं आहे. दूध आणले, आणि लहान लेकराला जसं आपण डोळ्याने दूध पाजतो तसं महादायीच्या गावात जाऊन आचार्यांसाठी ती दूध घेऊन आलेली आहे. बोळेवरी पाजिले, आणि जसं लहान लेकराला आपण बोळ्याने दूध पाजतो तसं आचार्यांना त्या महादायीने बोळ्याने दूध पाजलेलं आहे. ए तुलेने मागेला पस्सी सावध झाले, आणि त्या क्रियेने असं करत करत 10-12 दिवसामध्ये तिथे थांबून आचार्यांना तिने सावध केलेलं आहे. ती चालतील बोलतील या स्थितीवर महादायीने आचार्यांना तिथे त्यांना आणलेलं आहे, या अवस्थेवर ती घेऊन आलेली आहे. ही दुसरी स्मृती. महादायीसे श्री प्रभू अवतार प्रकाशी माझा श्री चक्रधरू म्हणणे. आणि मग महादायीसा आचार्यांना म्हणते, नागदेया गोसाव्यापाशी चाला जाऊ. चल आता, गोसावी म्हणजे वृद्धपुरी श्री गुंडमरावूळ गोसावी यांची चरण शरण. आता गोसावी म्हणजे श्री प्रभू बाबा, श्री गोविंद प्रभू जे आहेत ते आता गोसावी आहेत, त्यांच्या सुपूर्द आपल्याला केलेलं आहे. चल श्री प्रभू बाबाकडे आता आपण हे जाऊ, श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात जाऊ. म्हणून ते आचार्यांना त्या ठिकाणी सांगते, त्यांना सूचना करते. भट्टवासे म्हणे तले के असती गोसावी. आणि त्यावेळेला नागदेवाचार्य म्हणतात की कुठे श्री प्रभू, कुठे चक्रधर माझा, के असती गोसावी, कुठे माझा श्री चक्रधर आहे. तू जे गोसावी सांगतेस तो माझा गोसावी नाही. तू ज्या गोसाव्याचं नाव घेत आहेस तो माझा गोसावी नाही. माझा गोसावी कोण आहे? गोसावी म्हणजे मालक. माझा मालक श्री चक्रधर आहे. माझा मालक श्री चक्रधर आहे. तो कुठे आहे? तो तर सोडून गेलेला आहे. तो आता इथे आहेच कुठे?
महादायसी म्हणितले हे नव्हे रुद्धपूर. महादायचं म्हणते की हे नाही का रुद्धपूर, परमेश्वरपूर, इथे साक्षात परमेश्वर आहे. इथे साक्षात श्री प्रभू बाबांचा परमेश्वराचा अवतार आहे. हे गोसावी हात करून महादायचा आचार्यांना खुणवते, दाखवते आहे. श्री प्रभू गोसावी बोलावो पाठविले असे. आणि श्री प्रभू बाबांनी सुद्धा तुला घेऊन येण्याची आज्ञा मला केलेली आहे. आचार्यांना आमच्या सन्निधानामध्ये घेऊन या अशी आज्ञा श्री प्रभू बाबांनी केलेली मला, आणि तुला आता तिथे घेऊन जाण्यासाठीच मी आलेली आहे. भट्टोवासी म्हणितले नेनो मा तुमचा श्री प्रभू, माझा देव तो श्री चक्रधरो असे. आणि आचार्य, आता विचार करा, आचार्य आज्ञान आहेत का? आचार्य पदावर विराजमान झालेले आहे, घडून घडून योग्य झालेले आहे. सगळे परमेश्वर अवतार आचार्यांना समजलेले आहे. तरी ते काय म्हणतायत की नेनो मा तुमचा श्री प्रभू. मी श्री प्रभू बाबा कोण आहे त्यांना मी जाणत नाही, मी त्यांना ओळखत नाही. हे खरं म्हणणं आहे का? हे त्या अर्थाने म्हणतायत का? ते खरंच ओळखत नाही या भावनेने म्हणतायत का? त्या श्रद्धेने म्हणतायत का? नाही. फक्त परमेश्वराचा विरह जो आहे श्री चक्रधर प्रभूंचा, त्यासाठी ती आवड जी आहे, तिथले लागलेपण जे आहे त्या अवताराशी, त्या लागलेपणामुळे फक्त श्री प्रभू बाबा माझी कोणी नाही, मी त्यांना जाणत नाही, हे म्हणतायत आचार्य. तिथे मागची मूळ ओढ आहे ती परमेश्वराची आहे, श्री चक्रधराची आहे. कारण त्या परमेश्वराचं सन्निधान लाभलेलं आहे, त्या परमेश्वराची अस्थिपरी विहिलेली आहे, ते ज्ञान तिथून मिळालेलं आहे. म्हणून तेच दिसतंय सर्व आचार्यांच्या डोळ्यापुढे, तोच परमेश्वर दिसतोय. हरनिश एक सेकंदही ते परमेश्वराला विसरू शकत नाही. म्हणून ते म्हणतात की माझा देव श्री चक्रधर, मी कोणी श्री प्रभू बाबा जाणत नाही. वास्तविक तसा नाहीये, बोलण्यामागचा उद्देश तसा नाहीये. बोलण्यामागचा हेतू परमेश्वरा श्री चक्रधर स्वामीबद्दल असलेली अपार ओढ, अपार श्रद्धा. मग महादायसे म्हणितले. आणि त्यावेळेला मग महादायसा आचार्याने म्हणते, नागदेया तुते गोसावी श्री प्रभोसी निरोविले असे की. हे नागदेवा, ज्या वेळेला परमेश्वराने असन्निधान धर्म जिज्ञासागा बेलापूरला भक्तजनाला सांगितलं की असन्निधान धर्म जिज्ञासागा, आमच्या असन्निधानात तुम्ही कसं राहायचंय याचं वर्णन करत असताना स्वामींनी जे आपल्याला निरूपण केलेलं आहे की आमच्या माघारी तुम्ही कठोर राहायचे, कसं राहायचे, कोणाच्या सन्निधानात राहायचे, हे सर्व निरूपण केलेलं आहे बेलोपूरला. स्वामींनी हे सगळं सांगितलेलं आहे. आणि तुला मला सर्वांनाच श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात निरवलेलं आहे, श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात जायला सांगितलेलं आहे. आणि तू काय म्हणतो मी जाणत नाही, मी ओळखत नाही, असं म्हणतोच कसा? की मी श्री प्रभू बाबांना ओळखत नाही, मी जाणत नाही, असं म्हणतोच कसं तू? असं महादायसा आचार्यांना म्हणते. ये तुलेने मागेला पश्ची सावध झाले. आणि ती स्मृती भ्रंश झालेला आहे असं ऐकल्यामुळे तो स्मृतिभ्रंश सुद्धा आचार्यांचा दूर झालेला आहे. आणि अधिक सावध झाले, अधिक दक्ष झाले, अधिक दक्ष झाले पुन्हा चर्येवर येण्यासाठी. यासाठी देवाने आपल्याला जी आज्ञा केली, उजळल्याचे निसंगे मैळेला उजळे, आपण्यापशी ज्ञाता विरक्ताचा संग कीजे. ही अवस्था आपली सुद्धा होते, जीवन जगताना आपली सुद्धा ही अवस्था होते. जसं दिवा लावल्यानंतर दिव्याची ज्योत वर जाते आणि ती काजळी तयार होते, आणि त्या काजळीमुळे
तो उजेड कमी कमी होत जातो आणि ती काजळी जर दिव्यावर पडली तर दिवा विझण्याचाही धोका असतो. म्हणून ती वात पुन्हा पुन्हा ती काजळी फेडावी लागते. तर तो दिवा नूतनेवन चांगल्या पुन्हा प्रकाशाने प्रकाशित होत असतो. तसं आपल्या जीवनामध्ये सुद्धा अज्ञानामुळे, अंधश्रद्धेमुळे, चुकीच्या कर्मामुळे आपल्या जीवनामध्ये काजळी निर्माण होते, काळीमा. आपलं ही जे काही आपल्याला प्राप्त झालेलं ज्ञान आहे त्याचं आवर्तन नाही, त्याचं चिंतन नाही, त्याचं मनन नाही, त्याचं निधध्यासन नाही. या कारणाने आहे ते आपण विसरतो. जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे, जे आपण वाचन केलेलं आहे, जे आपण ऐकलेलं आहे, जे आपण पाहिलेलं आहे ते आपण विसरतो. का विसरतो? आवर्तन नाही, चिंतन नाही, मनन नाही, निधध्यासन नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागतो? संग करावा लागतो. जे गुणवान, जे विद्वान, जे ज्ञानी पुरुष आहेत त्यांच्या संगतीमध्ये राहून आपल्याला आलेली ही जी अज्ञानाची काजळी आहे, हे अज्ञान फेडायचं जर असेल तर सतत ज्ञानी पुरुषाच्या सहवासामध्ये आपण राहायला पाहिजे. तर आपली ही अज्ञानरूपी काजळी कायम फिटत राहते, काजळी दूर होत राहते. आणि जो चर्येवर आहे, जो साधनेवर आहे, जो आचरणावर आहे, त्याच्या आचरणामुळे, त्याच्या चर्येमुळे आपण सुद्धा धर्मावर दृढ होत जातो. तो म्हणतो चल ना बाबा, आपण तीर्थाला जाऊ, परमार्गात जाऊ, परमार्गात चल, साधू ठिकाणी चल, गुरुजनाच्या ठिकाणी चल, काही क्रिया कर, तिथे प्रवचन चालू आहे त्याचं प्रवचन ऐकायला जाऊ आपण. याचं म्हणणं वेगळं असतं. नाही आपल्याला वेळ नाही, आता सोयाबीन काढायची वेळ आलेली, आता इकडे जरा वेळ आलेली, आता शेतीमध्ये लक्ष द्यायला पाहिजे, आता हे कोण करील, हे काम झालं पाहिजे, जनावराला चारा टाकायला कोणी नाही, पाणी पाजायला कोणी नाही, इकडे घर सांभाळायला कोणी नाही. आपली द्विधा वेगळी आहे आणि इकडे द्विधा वेगळी आहे. पण याच्यातून बाहेर पडल्याशिवाय देव भेटणार नाहीये. नाही तर त्या जसं त्या याला दावणीला त्या जो टाकलेला आहे मानेवर आणि तो चाललेलाच आहे, तसा हा संसार रूपी नांगर हा काही संपणारा नाहीये. याच्यातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल. आणि जे जे आपल्याकडून होत नाही, जे जे आपल्याला समजत नाही, उमजत नाही, ते समजून घ्यावं लागेल, ते उमजून घ्यावं लागेल. त्यासाठी सत्पुरुषाची सत्संग करावा लागेल. सत म्हणजे पवित्र. जो पवित्र संघ आहे तो संघ आपल्याला करावा लागेल. म्हणून काय म्हणलं देवानी? परस्परे मथन कीजे मग नूतन होय. दोन ज्ञानी पुरुषांनी बसून एकमेकांमध्ये मंथन करा. मंथन करणार. आपण कशाचं मंथन करतो? दह्याचं, दधिमथन. दह्यामध्ये रवी घालून त्याचं घुसळण करतो आणि त्या घुसळण्यामुळे लोणी बाहेर येतं आणि लोण्यापासून पुढे तूप बनतं. आणि तुपाला काय किंमत आहे तुम्हाला माहिती? तसं आपल्या जीवनाचं तूप व्हावं, जे आपल्याकडे आहे त्याचं तूप बनावं, यासाठी मथन, दधिमथन, घृतमथन, तुपाचं सुद्धा मथन करावं लागतं. जर जास्त दिवस तूप झालं तर पुन्हा नवीन तूप टाकून त्याला उकळावं लागतं, मथन करावं लागतं. तसं परस्परे मथन कीजे मग नूतन होय. बसून मंथन करा. तसं महादायसेने आचार्यांना सगळं समजून सांगितलंय. शास्त्र चर्चा केलेली आहे. देव समजून सांगितलेलं आहे. देवाने काय सांगितलं ते समजून सांगितलेलं आहे. म्हणून अधिक सावध झाले, अधिक सावध झाले. छर्दोबास जे गेले धर्मावरून, एका स्थानाची सवे न व्हावी या वचनाच्या विरुद्ध जाऊन वागल्यामुळे छर्दोबास म्हणजेच कथळीनाथ, कडतोबास, त्यांचं नाव कडतोबास, ते धर्मावरून गेले. एका स्थानाची सवे न व्हावी. वृत्ती धरतीचा आचार करायला आपण जर लागलो तर आपलंही धर्मावरून पतन ठरलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून जे शास्त्रात विहित आहे
त्याच पद्धतीने आपल्याला आचरण करावं लागेल. ते व्रतीधृतीचा आचार करायला गेले शरदोबास, की स्मरणामध्ये खंड पडतो. भिक्षा मागून भोजन आणायला वेळ लागतो. गावात जा, 5 घरी भिक्षा मागा, नदी किनारी बसून जेवण करा. त्याच्यापेक्षा कोणी रस्त्यात वमन केलेलं आहे, तो वेळ जाऊ नये आपला वाया भिक्षा मागण्याचा, हा विचार करून त्यांनी ते वमन भक्षण केलेलं आहे. लक्षात ठेवा. कडतोबासांनी वमन भिक्षाकरण, वमन जे उलटी केलेली ओकारी कोणीतरी, ती उलटी खाण्याचं धाडस का केलं? भिक्षा मागायला सुद्धा आपला वेळ जाईल, गावामध्ये जाऊन भिक्षा घ्यायला सुद्धा तोही वेळ आपला वाचला पाहिजे, हा विचार करून त्यांनी ते वमन खाल्लेलं आहे. लक्षात ठेवा. हेतू काय? की स्मरणात खंड पडू नये. परंतु हे विहित आहे का? वमन खाणं, उलटी केलेलं अन्न भक्षण करावं, हे विहित नाहीये. शास्त्राच्या सिद्धांतात नसल्यामुळे तिथे अविधी संचारला. ते एका चुकीच्या कृत्यामुळे अविधीचा संचार झाला. अविद्या द्वार पांतूची असे छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या जीवनामध्ये अविधीचा संचार होत असतो. आपल्यापेक्षा ज्ञाता विरक्त माणसाला आपला पाय लागतो, आपण त्याची क्षमा मागत नाही, आपण त्याचं प्रायश्चित घेत नाही. आपण जाणून बजून थोडंच लावलं, सहज लागला, आपण प्रायश्चित घेत नाही. तो वेल पुढे वाढत जातो. पाय लागण्याची गोष्ट आहे, देण्याची गोष्ट आहे, बोलण्याची गोष्ट आहे, घेण्याची गोष्ट आहे. हे अभ्यारण जसं होत जाईल तसं धर्मावरून आपली गलानी होत जाते, धर्मावरून आपण ढासळत जातो. म्हणून जिथल्या तिथे आपण त्या गोष्टीचं दुःख करून तो प्रसव जर जागीच खोडला, जागीच मोडला, तर ती वेल पुढे वाढत नाही, तो वेल पुढे वाढत नाही. तिथल्या तिथे प्रायश्चित घेता आलं पाहिजे. आणि सन्निधानात देवाने महादायसीला दिलं 2 वेळा प्रायश्चित. पैठणला तारांगुळी खेळता सुपारी उसळून पैरा पडे टाकून घातली. देवाने फक्त पाहिलं, जी पोळले, हात 3 दिवस हात बांधला गळ्यामध्ये, 3 दिवस. हस्तिभंग अपराधी दंड, तिथंच केळीची साल. देवाने मनोरथ हत्या आकारलेला आहे. महादैसीचा हेतू की वो याच्यावर माश्या बसतायत, ते घोंघोंग करतात, देवाच्या समोर ही घाण नकोय म्हणून न विचारत घुसलून बाहेर टाकिले. देव म्हणतात आले ती गा अपराधा. काय अपराध केला देवा? येथून केळी हत्ती आकारिला असे. आम्ही या केळाच्या साल्टामध्ये हत्ती आकारलेला होता, तुम्ही त्या आकाराचा भंग केला. हत्तीचं आयुष्य किती? 1000 वर्षाचं. म्हणून ते प्रायश्चित तुमचं चुकलं पाहिजे, म्हणून तिला सुद्धा पुन्हा 3 दिवस हात. हत्ती भंगिलिया वटवृक्षा योनी आई स्थावराची लेख. हत्तीचं जर हत्या घडली आपल्याकडून तर 1000 वर्षाच्या वटाच्या योनीला जावं लागतं. 1000 वर्ष स्थावराचे लेप लागतात, स्थावराचे लेप लागतात. चलद्रूप वधिलिया स्थावराचे ले, अंतःकरण दुखलिया चलद्रूपाचे ले. म्हणून जाणून कोणाला हृदयाला लागे, वर्मावर घाव बसतील असे शब्द आपण बोलू नये. असे जर शब्द बोललो तर आपल्याला ह्या किड्या मुंग्याच्या आळ्याच्या योनीला जावं लागतं. ही जे किडी जेवढी दिसतात ना शेणात, घाणीत, गटारात, हे कशामुळे? जे बोलतो आपण, असे बाण सोडतो, शब्द बाण. नाकातले केस जाळले त्याच्या. अरे काय केस जाळले? बसला ते योनीला जाऊन. आता बोलणं सोपं आहे, पण पुढं भोगणं निस्तरणं अवघड आहे. म्हणून बोलताना सुद्धा खूप संयमशील बोललो पाहिजे. बोलताना आपली वाणी कशी पाहिजे? संयमित पाहिजे. कोणाचं मर्मछेद होणार नाही, कोणाच्या हृदयाला चिरणार नाही, कोणाला ते आपले शब्द बोचणार नाहीत, लागणार नाहीत. अशा वाणीने आपण बोललो पाहिजे. प्रिय बोललो पाहिजे, गोड बोलता आलं पाहिजे, प्रेमाने बोलता आलं पाहिजे. शास्त्राच्या जागी आहे, लक्षात घ्या. आपण हे सगळं त्यासाठीच बसलेलो आहे. सगळं नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठीच बसलेलो आहे.
म्हणून बोलताना सुद्धा खूप संयमित आपण बोलावं. व्यवहार आपले तसे प्रेमाचे पाहिजे, प्रेमाचे पाहिजे. समजून घेतलं पाहिजे कोणतीही गोष्ट काय करायची, कशी करायची, आणि कोण्या कर्माने कोणते दुःख भोगावं लागतं ही कळायला पाहिजे. कशामुळे निष्पत्ती झाली बाबा, ही का भोगावं लागते आपल्याला. तसं आपण देवाने सांगलं वासुदेवी दुर्वा, चिमणी मारल्यामुळे कोणत्या योनीला जावं लागलं, दुर्वा म्हणजे हरळीच्या योनीला जावं लागलं. एक चिमणी फक्त. मांडव ऋषीने काय केलं, फक्त ऊ मारली, काटा टोचून ऊ मारली. काय झालं त्याचं प्रायश्चित, सुळावर द्यावं. बारीक सारी गोष्टी लक्षात ठेवा, चुकत नाही. म्हणून अशा दोषापासून आपण वाचलो पाहिजे, अशा दोषापासून आपण वाचलो पाहिजे. श्री प्रभू सन्निधानागमन. मग महादायसेने आचार्यांना श्री प्रभूंकडे जावं या मनोवृत्तीवर आणलेलं आहे. आणि आचार्य महादायसा म्हणतील त्या पद्धतीने आता निघालेले आहेत. मग तेथून निघाले, भानखेडीवरून महादायसा आणि आचार्य निघाले. हळूहळू चालू लागले. हळूहळू करून 2-2 पावलं ते टाकायला त्यांनी सुरुवात केली. म्हणजे चालणे इतकं बळ पायामध्ये त्यांच्या आलं. मार्गे चालता लोक ओळखती. आणि ज्यावेळेला ते गावून गावात त्यांचा प्रवास सुरू झाला त्यावेळेला गावातले लोक त्यांना ओळखायला लागले की हाच मनुष्य वेड्यासारखा, चक्रधर द्या म्हणून वेड्यासारखा जो विनमनस्क अवस्थेमध्ये इथून गेला काही महिन्यापूर्वी, तो हाच मनुष्य आहे, हाच पुरुष आहे. तो गावातले लोक ओळखू लागले. मग म्हणे ती हा तो नव्हे, हा तोच आहे जो पूर्वी इथून गेला 9-10 महिन्यापूर्वी, तोच पुरुष आहे हा. श्री चक्रधर द्यावो म्हणून हाती भिक्षा मागे. भिक्षेमध्ये काय मागत होते आचार्य, तर श्री प्रभू श्री चक्रधर द्या, श्री चक्रधर द्या, दुसरं काहीच मागत नव्हते. श्री चक्रधर द्या भिक्षेमध्ये. हा तोच पुरुष आहे. आणि हा भावविरहाचा पाहूनच जाणून हे भजन बाबांनी तयार केले. मग महादायीसे म्हणितले बा देवे विन पिसा झाला बा. आणि मग लोकाला महादायीसा म्हणते, जनलोक हो, हा जो असं मागत होता तर हा देवे विन पिसा झालासी. देवाच्या विरहामध्ये देव नाही म्हणून हा देवासाठी असा पिशासारखा वागत होता. देव श्री चक्रधर द्या, श्री चक्रधर द्या म्हणून तो ही भिक्षा मागत होता देवाची. राष्ट्रसंत तुकडोबाबांनी भजन म्हणलेले आहे, माणूस द्या मज माणूस द्या, भीक मागता प्रभू दिसला. इथं प्रभू पर माणूस द्या म्हणून माणूस द्या, आता माणूस इथं देव द्या म्हणतोय. देव माणूस मागतो तसं माणूसही देव मागतो, असंही होऊ शकतं. लक्षात ठेवा त्या स्थितीवर गेलं तर. या परे रुद्धपुराशी आली. असा प्रवास करत करत रुद्धपूरला महादायीसा आणि आचार्य येऊन पोचलेले आहेत. तव श्री प्रभू गोसावी 5 पिंपळ्याकडे सकाळी बीजे केले असे. श्री प्रभू बाबांचं जे नित्यदिनीचा क्रम आहे तो कसा आहे, सकाळी उठल्यानंतर आवारामध्ये वेढे करायचे, गुढ्याला चरणस्पर्श करायचा, अशा पद्धतीने दुडदुड धावायचं, वामनेत्र झाकायचा, डावा डोळा झाकून आकाशाकडे पाहत ती पळायची, दुडदुड धावायची, घोड्यावर बसायचे, माझा चारू होय माझा वारू होय असं म्हणून ते घोड्यासोबत खेळायचे. आणि दुपारच्या वेळेला जेवायच्या वेळेला 5 पिंपळाकडे जायचे, तिथे खेळायची लहान मुलासोबत.
आणि श्री प्रभू बाबा नेमके त्या 5 पिंपळाकडे गेलेले होते. 5 पिंपळ कुठेही ठिकाण वृद्धपूर्ण आपण जे दाभिरीला जाताना 5 पिंपळाचं ठिकाण आहे. तेथे खेळत होते. तिथे श्री प्रभू बाबा खेळत होते. खेळत होते म्हणजे क्रीडा करत होते. तो महादायसे भट्टोबासा ते घेऊन आली. महादायसा आचार्यांना घेऊन नेमकी त्या ठिकाणी आलेली आहे. श्री प्रभू देखोन म्हणितले आओ मेली जाये येते नवती. आणि लटकच मग श्री प्रभू बाबा सुद्धा जसं आचार्य म्हणत होते तो देव माझा नाही, तसंच आव इथं श्री प्रभू बाबांनी आणलेलं आहे. महादायचे जेव्हा आचार्यांच्या समोर देव श्री प्रभू बाबा म्हणतात की याला जो पाहिजे तो देव मी नाहीये, याला जो देव पाहिजे तो मी नाहीये, याला जो पाहिजे तो देव मी नाही, श्री चक्रधर मी नाहीये. मेली जाय ते नव्हे ती ये ते नव्हे ती ये म्हणजे आम्ही ते म्हणजे श्री चक्रधर नव्हे ते आम्ही श्री चक्रधर नाही. श्री चांगदेव रावळाची भट्टोबासा महादायसा थोर दुःख झाले. आणि ज्यावेळी श्री प्रभू असं म्हणतात की आम्ही ते नाही नाकारतात, त्यावेळेला आचार्यांना आणि महादायसाला प्रचंड दुःख झालं की तो देव सोडून गेलेला आहे, ज्याच्या सन्निधानी आपल्याला निरवलेला आहे तो देवही आता नाकारतो आहे. आता काय करायचं? किती दुर्दैव आहे आता आपलं की ज्याला आता इतकं मोठं मी सावध करून इथपर्यंत घेऊन आले, आता यांच्या सन्निधानात आपल्याला राहायचंय, तो देव तो परमेश्वरही आता नाकारतोय की तो आम्ही नाही. आणखी दुःख झालं. महादायसेला दुःख झालंय, आचार्यांना दुःख झालंय. श्री प्रभू गोसावी आश्वासिले. आणि ती त्यांची अवस्था पाहून श्री प्रभू परमेश्वर हा दयाळू आहे, कृपेचा सागर आहे, तो करुणेचा आलय आहे, करुणालय आहे. परमेश्वराला पाजर फुटला. काय म्हटले परमेश्वराने? परमेश्वर शोधक वेधक बोधक द्राव. परमेश्वर हा शोधणारा आहे, वेधून घेणारा आहे, बोध देणारा आहे आणि आपल्या भक्तासाठी द्रवणारा आहे. परमेश्वरच द्रवू शकतो, लक्षात ठेवा. देवता द्रवू शकत नाही, कारण त्या वंचक आहे. अवंचकत्व जीवाला त्या देऊ शकत नाही, त्या कठीण आहेत. देवता कठीण कोरड्या. देवता कठीण आणि कोरडे. परमेश्वर तसा नाहीये. परमेश्वर दयाघन आहे आणि द्रवणाराही आहे. त्यांचा तो भाव पाहून महादायसीचा आणि आचार्यांचा श्री प्रभू बाबा नेने जे श्री प्रभूची प्रवृत्ती कवनी वेळा कवना जीवा काही देती. देव सुद्धा म्हणतात आम्ही जाणू शकत नाही परमेश्वराची प्रवृत्ती श्री प्रभू बाबांची. कोण्या वेळेला काय करतील, कोण्या वेळेला कोणाला काय देतील हे आम्ही जाणू शकत नाही. म्हणून परमेश्वर असा दुसरे प्रभू बाबा आहे. आता काय करतील आणि काय नाही याचा भरोसा नाही, पण तो दयाघन परमेश्वर द्रवला आणि आश्वासन दिलं श्री प्रभू बाबांनी दोघांनाही. मेला जाये. अरे तुम्हाला माझेच अधीन केलेले, माझ्या स्वाधीन केलेले, मी तुमचं रक्षण नाही करणार तर करणार कोण? आश्वासन दिलं. विश्वास देणं हे सुद्धा खूप आधाराचं शब्द आहेत. एखाद्याला विश्वास देणं, आधार देणं म्हणजे त्याच्या जीवाला उभारी. काही नाही, घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, असं म्हणल्याने डबल बळ येतं माणसाला. एखादा मनाने यांनी खंगलेला जर मनुष्य असेल, त्याला नुसता आधार जरी दिला तर तो पुन्हा उभारी घेतो. तसं परमेश्वराने इथे आधार दिलेला आहे. काही घाबरू नका, मी आहे, मी इथून पुढे तुमचं संरक्षण करणार आहे, मी लालन पोषण करणार आहे, काही घाबरू. आश्वासिले. आणि वरून प्रेमाने म्हणतात मेला जाये असं असं म्हणे, असं असं म्हणे. काही हरकत नाही, आमच्या सन्निधानात राहा, आमच्या सन्निधानामध्ये आता तुम्ही निश्चिंत होऊन राहा. आता काही दुःख करण्याची आवश्यकता नाही, परमेश्वराचा विरह करण्याची आवश्यकता नाही. आम्ही आहोत, आम्ही तुमचं सर्व राहिलेलं काम पूर्ण करणार आहोत.
मग श्री प्रभू गोसावियाचा सन्निधानी 14 वर्षे राहिले. 14 वर्ष आमच्या स्वामींच्या सन्निधानात 4 वर्ष आणि श्री प्रभू बाबांच्या सन्निधानामध्ये 14 वर्ष. हा सर्व परिवार आचार्यांच्या सहित सर्व परिवार श्री प्रभू बाबांच्या सन्निधानात रुद्रपूरला राहिलेला आहे. माईमभट्ट ही आले. माईमभट्ट तर रुद्रपुरातच होते, नाही ते पण गंगातीरला आलेले होते. आपल्या द्रव्याचं सर्व नियोजन करण्यासाठी, आपल्याकडे असलेल्या संपत्तीचं नियोजन वियोग करण्यासाठी माईमभट्टही गंगातीरला गेलेले होते. ते सुद्धा तिकडून पुन्हा सगळे नियोजन करून रुद्रपूरला आलेले आहेत. अवघीच भक्तजने आली. जेवढे म्हणून विखुरलेले भक्तजन होते परमेश्वराच्या सन्निधानामध्ये स्वामींच्या सर्व रुद्रपूरला आलेले आहेत. सन्निधानी होती. श्री प्रभुबाबांच्या सन्निधानामध्ये पुढे ते राहू लागले, दास्य करू लागले आणि परमेश्वराच्या सन्निधानामध्ये राहून हे सर्व भक्तजन काय करतायत, त्या ठिकाणी परमेश्वराचं दास्य करतायत, सेवा करतायत श्री प्रभुबाबांची परमार्गाची त्या ठिकाणी. कारण माईमभट्टांना बोध देत असताना त्या स्वामींनी जे निरूपण केलेलं आहे, सृष्टीमध्ये कवणे करणे मुंचिजेना एके परमेश्वरे वि तोच परमेश्वरो निर्वेव निराकारो असे परिकृपावसे सावे साकारो होई अवतरे आपुले सन्निधान दे ते दास्य मोच. तिथे राहून दास्य करणं. आता तुम्ही आम्ही इथे सर्वजण देवाचं स्मरणा करता 10 दिवस आलो, बरोबर आहे. मग इथे आल्यानंतर ही सन्निधान आहे, आता ईश्वराच्या जवळीकतेचं सन्निधान आहे. इथे सुद्धा आपण काय करायला पाहिजे, आता दास्यमोच जी होईल ती सेवा आपण इथे 10 दिवसात जी होईल ती सेवा आपण आपल्या परीने इथे केली पाहिजे. आपण लोकांकडून सेवा करून घेण्यापेक्षा आपण काय सेवा देऊ शकतो, आपण अंगण स्वच्छ करू शकतो, परिसर स्वच्छ करू शकतो, जे आपल्यापेक्षा वृद्ध आहेत त्यांची उठबस करू शकतो, कोणाला पाणी देऊ शकतो, कोणाचा बिछाना टाकू शकतो, कोणाला हात धरून योग्य ठिकाणी पोहोचवू शकतो, पचन पाचन आपण स्वयंपाकात मदत करू शकतो, भाजी निसण्यामध्ये निवडण्यामध्ये कापण्यामध्ये आपण तिकडे मदत करू शकतो, आपण वाढण्यामध्ये मदत करू शकतो, आपण जेवण झाल्यानंतर पत्रावळी उचलण्यामध्ये मदत करू शकतो. सेवा भरपूर आहे, फक्त इच्छा पाहिजे, फक्त करण्याची इच्छा पाहिजे. सेवा भाव असल्याशिवाय आणि सेवेशिवाय मुक्ती नाही. नुसत्या ज्ञानाने मुंचन होत नाही, तर ज्ञानासोबत सेवा सुद्धा अत्यंत गरजेची आहे. सेवा ही मोक्षदायिनी, लक्षात ठेवा. आपले हातपाय जोपर्यंत सक्षम आहेत, आपल्या हातापायात बळ आहे, तोपर्यंत आपण सेवा केली पाहिजे, दास्य केलं पाहिजे. दास्याशिवाय आपल्या कर्माचं क्षालन होत नाही, कर्म क्षालन होत नाही, कर्म नासत नाही. म्हणून देवाने ते भक्तजनांकडून जे पूजावसर आपण सूत्रपाठात वाचतो, धावविती पभविती दरे दरकुटे बुजविती उंच टेके समस्तळ करविती पाषाण फोडविती. कशासाठी केलं, काय गरज होती देवाला? देवाला काही घर बांधायचं होतं, बंगला बांधायचा होता का, काय एका जागी राहायचं होतं? जीवाचे अघटित कर्म, जे अनंत युगाचे, अनंत जन्माचे, अनंत सृष्टीचे जे कर्म लेप जीवाच्या ठिकाणी लागलेले आहेत, मळ लागलेले आहेत, ते नासण्याकरता देवाने भक्तजनांकडून हे सर्व दास्य करवून घेतलेले. लक्षात ठेवा, जीवाचे कर्म क्षाळण्यासाठी, जीवाच्या भल्यासाठी म्हणून तो व्यापार देवाने करून घेतला. येतीचे सन्निधाने कर्मे नासा नातारखे नासाल नायका. सन्निधानात राहून तुम्ही कर्माचं क्षालन करा असं देव म्हणतात भक्तजनांना. नायका म्हणजे औषेला निमित्त करून, नाहीतर कुठं नाचणार आहे कर्म क्षालन तुमचं, होणार कुठे? मार्गात नव्हतं बसून खायचं किंवा मला 4 गोष्टी येतात
आणि मी काहीच करणार नाही अशा वृत्तीने राहिलो तर कर्माचा क्षय होणार नाही. दास्य करावं लागेल, सेवा करावी लागेल. सेवेत आणि दास्यात फरक आहे, लक्षात ठेवा. सेवा ही अंगलक आहे, सेवा ही अंगलक आहे. पाय दाबून देणे, डोकं दाबून देणे, अंग घासून देणे, क्षौर करणे, दाढी करून देणे, डोकी करणे, ही सेवा आहे. आणि दास्य दुरांतर हाटवका पाठविलिया जाणे. दास्यामध्ये मेहनत जास्त आहे. बोजा उचलणे, डोकर घेऊन येणं आहे, उन्हात तानात चालणं, रस्त्याने काटे रुजतात, खडे रुजतात, डोक्यावर ओझं आहे, कष्ट होतात. ते दास्य. दास्यात आणि सेवेत फरक आहे. म्हणून दोन्ही, सेवा बी घडली पाहिजे आणि दास्यही घडलं पाहिजे. दोन्हीने वेगवेगळ्या कर्माचा नाश होतो. दोन्ही प्रक्रियेने वेगवेगळ्या कर्माचा नाश होतो. म्हणून सेवाही घडली पाहिजे आणि दास्यही घडलं पाहिजे. म्हणून देवाची आज्ञा आपल्याला, आपल्या पडलियाची शुश्रूषा कीजे. आपला म्हणजे जो देवाचा, ज्याच्या मुखामध्ये देवाचं नाव आहे, देवाचं नाव आहे तो आपला, लक्षात ठेवायचं. त्याची सेवा आपण केली पाहिजे. तिथं काही नातलगच पाहिजे, भाऊ बहीणच पाहिजे, चुलता पुतण्याच पाहिजे, मामा मामीच पाहिजे, काकाच पाहिजे, असं काही नाही. जो देवाचा तो माझा, जो देवाचा तो माझा, ही देवाला सरळ मान्य असलेली व्याख्या आहे. म्हणून आपल्याला कर्तव्य आहे की असं आपल्या कोणी जर कळत आपण शुश्रूषा केली पाहिजे, सेवा केली पाहिजे. हाच परमार्ग, हाच ईश्वराकडे घेऊन जाणारा धोपट मार्ग आहे. त्याच क्रियेने आपण देवापर्यंत पोहोचू शकतो. या प्रक्रियेनेच आणि या सिद्धांताने, या विचाराने आपण वागलो तरच देव आपल्याला स्वीकारात घेतील, देव आपल्याला जवळ करतील. आणि आपले जे अडथळे आहेत, जसं खूप प्रवाह आहे जोरामध्ये आणि त्याला अडथळे निर्माण होतात. पुढे दगड आडवे येतो, पुढे काटेकोटे आडवे येतात, पुढे लाकडं आडवे येतात, तरी त्याच्यातून मार्ग काढत प्रवास जसा होतो, तसे आपल्या जीवनामध्ये आपला भावनेचा, श्रद्धेचा पूर वाहतो. पण असे काही अडथळे आडवे येतात कर्मबंधनाचे की आपल्याला त्या अडथळ्यामुळे सगळं सोडून काय बाबा देवाला निघलो, स्थान यायला. कारण मध्येच बायकोचा फोन आला, की पोराचा फोन आला, नाही आता हे अर्जंटीने करावंच लागतं. पिशवी भरलेली मागे ठेवले ना, जावं लागलं वापस. काय करतात, अडथळा. हा, हो ना. आपल्याला दररोज घडतं ना असं, चांगलं काम करायला निघलो की नेमका अडथळा येतो, नेमका अडथळा येतो. काय येतो? हे आपण निर्माण केले अडथळे, आपण पेरून ठेवलेत. म्हणून हे अडथळे दूर करता आले पाहिजे. हे अडथळे आपल्याला नाचता आले पाहिजे. अडथळे जोपर्यंत आपण दूर करणार नाही तोपर्यंत देवापर्यंत पोहोचणार नाही. जसं पाटाला पाणी सोडल्यानंतर झाडाच्या बुडापर्यंत पोहोचावं असं आपल्याला वाटतं. आपण त्या पाटातली काडी, कचरा, गवत असेल ते साफ करतो खोऱ्याने, मग ते पाणी झाडाच्या बुडाला पोचतं. मग झाड प्ररोहाते पावे, झाड वाढतं, फळं देतं, फुलं देतं. तसं आपली ही जीवन नौका आहे, आपला ह्या पाठ आहे, याच्यात अनेक अडथळे आहेत, ते आपल्याला दूर करावं लागतं. ते दूर केल्याशिवाय नाही तर देवापर्यंत पोहोचू आपण आणि देव आपल्याला स्वीकारात घेतील. म्हणून त्या वृत्तीने आपण वागत राहावं, त्या वृत्तीने आपण चालत राहावं. एवढंच निरोपण आजच्या प्रवचनाचं आहे. आणि आपण